फ्रीजमध्ये भाज्या असो किंवा नसो, आपल्याला पडणारा प्रश्न हा असतोच, की आज स्वयंपाकाला काय बनवायचं? आणि मग जेव्हा फ्रीजमध्ये भाज्याच नसतात, संपलेल्या असतात, तेव्हा काय बनवायचं असा प्रश्न असतोच ना. आज माझ्या पण फ्रीजमध्ये भाज्या नव्हत्या. मग मी बनवणार आहे मस्तपैकी मूग डाळची भाजी. कोरडीच भाजी बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून 15 मिनिटं मी भिजत ठेवलेली आहे आणि त्यानंतर भाजीची प्रिपरेशन करूयात. म्हणजे आपल्याला इथे लागणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. तर इथे कांदा मी बारीक चिरून घेते. खूप बारीकही नाही चिरायचा. आणि तुम्हाला अगदी ह्या भाजीला कांदा नाही घालायचा आहे, जर मला प्रवासाला जायचं आहे, तेव्हा ही भाजी घेऊन जायची आहे तुम्हाला पोळीसोबत, पराठ्यासोबत किंवा दशमीसोबत, तर तुम्ही कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल, म्हणजे ती थोडी जास्त भागेल. तर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे 1 पळी तेल. आता यामध्ये घालून घेणार आहे मोहरी. छान मस्त तडतडू द्यायची मोहरी. अर्धा चमचा घातलेला आहे हिंग आणि बारीक चिरलेला लसूण. परतवून घ्यायचं आहे. यामध्ये घालते बारीक चिरलेला कांदा. 5-6 टाकलेले आहेत कढीपत्त्याची पानं. हे कांदा छान परतवून झाला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. म्हणजे अर्धा चमचा घातलेली आहे हळद, चवीनुसार लाल तिखट आणि 1 चमचा घातलेली आहे धनेपूड. परतवून घ्यायचं. मसाले जळून आणून अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे, कारण आपण तेलाचा वापर कमी केलेला आहे म्हणून. आणि नंतर त्यामध्ये घालून घ्यायची आपली डाळ. आता ही भाजी तुम्ही पातळ सुद्धा बनवू शकतात किंवा कोरडी सुद्धा बनवू शकतात. मी इथे कोरडी बनवत आहे. पातळ बनवायची तर पाणी तुम्ही एक्स्ट्राचं नंतर घाला. चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि अगदी 3 ते 4 चमचे घातलेलं आहे पाणी. म्हणजे वाफ यायला मदत होईल आणि वाफेवर भाजी खूप छान शिजते. अधनं-मधनं हलवत राहायची, झाकण ठेवून मस्तपैकी शिजवून घ्यायची. अगदी 10 मिनिटात ही भाजी बनून तयार होते. आपल्याला खूप गाळ करायची नाहीये भाजी, त्यामुळे व्यवस्थित अशी छान शिजवून घ्यायची. मध्ये-मध्ये चेक करायचं आणि परत हलवून घ्यायची आहे. जो आपण लसणाचा तडका देतो ना, त्याचा जो ह्या भाजीला चव असते ती एकदम बेस्ट असते. तर इकडे माझी भाजी बनून तयार झालेली आहे. मी दाखवते. हे बघा मस्त शिजलेली आहे आणि खूप गच्चा पण झालेली नाही. जर तुम्हाला थोडीशी अजून लुसलुशीत पाहिजे असेल, तर थोडंसं ह्या स्टेजला पाणी घाला. थोडी अजून उकळू द्या. वरून घातलेली आहे कोथिंबीर. अशी मस्तपैकी जेवणासाठी भाजी तयार झालेली आहे. आता एवढी मूग डाळीची मस्त भाजी मी बनवली, तर म्हटलं त्यासोबत गोड दशमी करूयात. त्यामुळे मग मी गोड दशम्या सुद्धा केलेल्या आहेत. गोड दशम्यांची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा. तर अशी मस्तपैकी गोड दशमी सोबत अशी मूग डाळची भाजी, लोणचं आणि दूध. म्हणजे कसं गोड दशमी कालामोडून दुधासोबत खूप छान लागते. असं साईचं जर दूध असेल तर वाह! परफेक्ट बेत आहे आणि तुम्ही ट्रॅव्हलमध्ये सुद्धा दशमी आणि मुगाची डाळची भाजी घेऊन जाऊ शकतात. एकदम चवीला मस्त लागते. सोबत थोडंसं लोणचं न्यायचं. परफेक्ट बेत. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ